बातमी कोकणात आहे। कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। हजारोंच्या संख्येने पर्यटक गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेत आणि त्याचमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पर्यटकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय पर्यटकांची एकच वर्दळ ठिकठिकाणी असलेली पाहायला मिळते। आपण सध्या होते गणपतीपुळे परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील वाहनांची एकच गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहनं आल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जवळपास 2 ते 3 किलोमीटर परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने वाहनं आलेली आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत कोकणामध्ये आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे एकच गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष करून जी वाहनं पर्यटक आपली खाली समुद्रावरती घेऊन येतात किंवा मंदिराच्या बाहेर घेऊन येतात त्यांची एकच गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। जवळपास अर्धा ते 1 तासापासून आपण पाहतोय या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे आणि ट्रॅफिक जाम या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते। ट्रॅफिक पोलीस असतील किंवा अन्य जे सुरक्षा रक्षक आहेत ते इथले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतायत। मात्र या ठिकाणी सध्या वाहनांची एकच गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळतंय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।